कलाकारांना माध्यमाच्या प्रेमात न पडता उद्या जाऊन पुन्हा एकदा YouTube पण नाही राहिलं, गोष्टी AI जनरेटेड झाल्या, डिजिटल झाल्या किंवा परत एकदा रस्त्यावरती सुद्धा मला नाटक करण्याची वेळ आली ना, तरी तिथे सुद्धा मी नाटक करेन आणि नाच करायला लागेन. प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधीतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अपयश येतं. अपयशाच्या फारशा गोष्टी स्टोरीज पुढे येत नाहीत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपल्याच बाबतीत हे झालंय, बाकी सगळ्यांचं कमाल चाललंय, वाट आपलीच लागली आहे. हे पहिलं चुकीचं आहे. मला ना खूप खूप काळ उठावंसं पण नाही वाटायचं. काय करायचं, काय उठून काय, मी युजलेस पर्सन ना, उठून काय करायचं, आपण पृथ्वीवर जड आहोत असं मला वाटायचं. तर आंघोळ का करेन ना मी. तू एक मुलगी आहेस, सून आहेस, बायको आहेस, मैत्रीण आहेस आणि एका गोड मुलाची आई पण आहेस. येस. सो तू ती सगळी नाती आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझं काम, याचा बॅलन्स कसा ठेवतेस? अतिशय समृद्ध करणाऱ्या गोष्टींना हो म्हणणं आणि निकृष्ट दर्जाच्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या फालतू गोष्टींना सेल्फिश होऊन स्वार्थीपणे कठोर मनानं बऱ्याचदा नाही म्हटलं की वर्क लाईफ बॅलन्स होतं. हे आपलं जे माध्यम आहे ना, ते असं माध्यम आहे जिथे अप्रिसिएशन पण मिळतं आणि ट्रोलिंग पण होतं. सो तू त्या ट्रोलिंगकडे कसं बघतेस? व्यक्ती छोटी, कंबर छोटी आणि बाळ खूप मोठं पोचलं जातं तेव्हा तुमचं ॲबडॉमिनल सेपरेशन होतं. त्यामुळे मला पोटाच्या भागामध्ये पोट अजूनही बाहेर आलेलं आहे. पण मी खूप उत्तम स्टायलिंग करत असल्यामुळे ते दिसत नाही लोकांना, पण आहे. पण ना काही पर्टिक्युलर पद्धतीचे कपडे, कुर्ते वगैरे घातल्यानंतर ते लगेचच दिसतं. खाली लगेच कमेंट सुरू, काय दुसरं बाळ का, प्रेग्नंट आहेस का. आणि मला असं होतं काय काय स्वतःचा बिझनेस रन करण्यासाठी किंवा एखादं कुठलंही असं काम करण्यासाठी एका स्त्रीमध्ये कुठले स्किल्स असायला पाहिजे जे तुझ्यामध्ये आहेत म्हणून तू एवढी सक्सेसफुल आहेस? ऐक, एवढी वगैरे मला माहित नाही, पण लोकमत सखीला माझं कौतुक करण्याची सवय आणि तृप्ती तुला पण. तर मला असं वाटतं तुम्ही जरा पार्शालिटी करता, बायस्ड आहात माझ्या बाबतीत. हाय हॅलो फ्रेंड्स, मी तृप्ती पराडकर. लोकमत सखीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण अशा एका सेलिब्रिटी फ्रेंडला भेटणार आहोत जी तुम्हाला खूप आवडते, प्रचंड फेमस आहे. नंबर 1, नंबर 2 अशा युनिक स्टाईलमध्ये ती तुम्हाला ब्युटी, फॅशन, लाईफस्टाईल, DIY टिप्स देत असते. बाई मुद्द्यावर या असं म्हणत वेगवेगळ्या मुद्द्यावरती एक्सपर्ट ओपिनियन मिळवून देते. आणि सर्वात महत्त्वाचं, तिचं पाहुणी हे कॅरेक्टर तुम्हाला लय म्हणजे लयच आवडते बघा. मला वाटतं नक्कीच सगळ्यांना समजलंय. सो लेट्स वेलकम कॉन्टेंट क्रिएटर दी ग्रेट उर्मिला निंबाळकर. थँक्यू. हॅलो उर्मिला, कशी आहेस? मस्त मस्त, आनंदात, ऐश्वर्यात. इतकी कमाल ओळख माझी आतापर्यंत कधीही कोणीच करून दिलेलं नाहीये. एकदा तू खूप गोड दिसतेस आणि तू जे काही बोलतेस इतकं एनर्जेटिक आहे ना की त्याने मला पण उत्साह मिळालाय. सो आपण लगेच गप्पांना सुरुवात करूया. पण त्यापूर्वी एक टोकन ऑफ लव्ह म्हणूयात आपण, की आपण सगळ्या सखींना, फ्रेंड्सना एक गिफ्ट देत असतो या प्रोग्राममध्ये. तर लोकमत सखी आणि मुंबईचं जे आसोपालो हे साडीचं शॉप आहे त्यांच्यातर्फे आम्ही तुला एक साडी गिफ्ट करणार आहोत. मला वाटतं तुला साडी खूप आवडते. येस, ही साडी तुला लोकमत सखीकडून गिफ्ट. थँक्यू. उघडून बघूया. हो येस येस, एक्साइटेड. तुम्हाला बहुतेक माझ्या आवडीचा रंग आधीच कळलेला आहे. पैठणी आहे. अरे काय कॉम्बिनेशन, व्हायब्रंट असा छान सुंदर. हे आता लवकरच पुढच्या काही व्हिडिओमध्ये दिसणार आहे आता. वा वा, थँक्यू. खूपच छान ग, हे कॉम्बिनेशन पण खूप गोड आहे. थँक्यू. लगेच गप्पांना सुरुवात करूया. तू एवढी स्टायलिश आहेस, ग्लॅमरस लुक कॅरी करतेस, तर मला तुला असा प्रश्न विचारायचा आहे की लहानपणापासून तू अशी स्टायलिश आहेस की तुझं बालपण कसं होतं? तू लहानपणी कशी होतीस? येस, मी लहानपणापासून इतकीच नटायचे. आईचा म्हणजे नाकात दम आणलेला आहे मी. आईला एकदा मी पार्लरमध्ये आयब्रोज करताना, थ्रेडिंग करताना बघितलेलं. तेव्हा घरी येऊन ब्लेडनं मी आयब्रोज उडवलेले आहेत स्वतःच्या भुवया. त्यामुळे ह्याच्या ब्रँड न्यू आहेत, ह्याच्या आलेल्या आहेत. प्लीज असं काही करू नका, हे भयानक आहे. लिपस्टिक्स आईच्या ढापलेल्या आहेत आणि आपल्या हातात काही नसतं ना, त्याच्यामुळे खूप सारे चंपक लहानपणीचे एम्बॅरेसिंग फोटोज माझे आहेत. एवढूसा विचित्र मशरूम कट वगैरे जरी असला तरी डोळ्यावरती लटकणारा गजरा वगैरे असे कमाल फोटो माझ्याकडे आहेत. त्यानंतर मला अजून आठवतं, दिवाळीला पुण्याला येऊन लक्ष्मी रोडला आम्ही शॉपिंग करायचं आणि तिथे तो लाचा, शरारा वगैरे असं मी सगळं घ्यायचे.
त्याच्यामुळे बऱ्यापैकी खर्चात पाडत होते मी माझ्या आईवडिलांना आणि इतकीच नटण्याची मला आवड होती. आणि माझं बालपण खूप खूप आनंदात गेले, कारण की ना माझं मूळ गाव सणसर आहे. ओके. आणि आजोळ फलटण आहे. आणि माझं सगळं बालपण बारामतीला गेलेलं आहे. पूर्ण शिक्षण मराठी माध्यमातून 9वी पर्यंतचं बारामतीला गेलेलं आहे. आणि ग्रामीण भागात जेव्हा आपण शिकत असतो ना, तेव्हा असं समृद्ध बालपण असतं आपलं, असं मला प्रामाणिकपणे वाटतं. कारण की कमाल आपल्या आसपास माणसं असतात आणि तो फिल्टर नसतं, माहिती आहे ना, जे काही ते खरं आणि कमाल एकदम एकदम. त्याच्यामुळे जे काही ते आपल्या लाजा वेळोवेळी निघत असतात ते सगळे आसपास नातेवाईक पण जवळ राहत असतात. त्याच्यामुळे खूप असं गोंधळात, दंग्यात आणि छान माझं बालपण गेलेलं आहे. मस्त, एकदम आनंदामध्ये. एकदम एकदम. पण तुला लहानपणापासून असं अभिनेत्री वगैरे व्हायची आवड होती का? येस, ॲब्सोल्युटली. म्हणजे मी वेळ पण घेतलेला नाही उत्तर द्यायला. लहानपणी शाळेमध्ये ना इन्स्पेक्शन करायला यायचं ना इन्स्पेक्टर, तेव्हा ते सगळ्यांना विचारायचं, तुला काय व्हायचंय मोठं झाल्यानंतर, तुला काय व्हायचंय. तर मी अक्षरशः छोटा गट मोठ्या गटामध्ये असेल, पण तरी ती आठवण अजूनही व्हिज्युअल मेमरी सारखी मला दृश्य आठवते. वर्गामध्ये त्यांनी मला जवळ घेतलं आणि प्रश्न विचारला की तुला काय व्हायचंय बाळा मोठेपणी. तर मी लगेच सांगितलं नट्टी. त्याच्यामुळे एकदम कॉन्सेप्च्युअली क्लिअर होते, आपल्याला नटी व्हायचंय. त्याच्यामुळे सगळं लक्ष तिकडे असायचं. गॅदरिंगची वाट बघायचे, गणपतीची वाट बघायचे, गणेशोत्सवाच्या दरम्यान थोडेफार कार्यक्रम करता यायचे, आपलंच नाच बसवायचे, आपलंच नाटक बसवायचे, एकपात्री प्रयोग करायचे, खूप धमाल करायचे. सो तू एक गुणी अभिनेत्री आहेस, पण ते अभिनयाचं जे स्किल आहे तुझं, ते फक्त चाकोरीबद्ध न राहता व्यापक व्हावं यासाठी तू स्वतःचा कॉन्टेंट क्रिएट करायला त्या स्किलचा वापर करून सुरुवात केलीस. मला वाटतं माझ्या इन्फॉर्मेशन प्रमाणे तू अशी पहिली मराठी अभिनेत्री आहे जिने स्वतःचं युट्यूब चॅनल सुरू करण्याचं धाडस त्या काळी केलं. सो तो जो काही तुझा प्रवास आहे त्याबद्दल काय सांगशील? खूपच कमाल. मला नेहमी असं वाटतं ना, कलाकारांनी माध्यमाच्या प्रेमात पडू नये. म्हणजे मी प्रायोगिक रंगभूमीवरून खऱ्या अर्थानं नाटक करायला शिकले. 5-7 वर्ष ऑलमोस्ट मी जागर नाट्य संस्थेतून वेगवेगळ्या स्पर्धांना, अक्षरशः याच्या खाली पार्किंग लॉटमध्ये, गणपती मंडळांमध्ये खूप प्रयोगांनी तुम्ही जे शिकता, अनिरुद्ध खुटवड सरांच्याकडून मी रिअलिस्टिक ॲक्टिंगचे वर्कशॉप केल्यामुळे आपलं असं दृष्टिकोन बदलतो, आयुष्य बदलतं आणि आपण अभिनेत्री म्हणून सुद्धा मला पूर्ण बदलवून टाकलं जागरनं, अनिरुद्ध दादानं. त्याच्यानंतर मी मालिकांमधून काम केलं, हिंदी, मराठी, चित्रपट. तर मला असं वाटतं ना, त्या दरम्यान पण मला असं वाटायचं ना की माध्यमं खूप पटापट बदलत आहेत. मालिकांमध्ये काम करत होते, चित्रपटांमध्ये सुद्धा, की लोक खूप वेगळ्या पद्धतीचा कॉन्टेंट बघतायत. आणि लोकमध्ये मी पण होते, फ्रँकली स्पीकिंग. मी पण खूप ग्लोबल सिनेमा आणि लॉकडाऊनच्या पण आधीची गोष्ट मी सांगते, खूप वेगळ्या पद्धतीचा एंगेजिंग आणि कमाल बऱ्याचदा आपल्या भाषेतला किंवा बऱ्याचदा कुठल्या तरी वेगळ्या परदेशी भाषेतला सुद्धा कॉन्टेंट आपल्याला जिव्हाळ्याचं वाटतं, कारण की त्यांचं स्टोरी टेलिंग, गोष्ट सांगणं खूप वेगळं आहे आणि ती माध्यमं शिकून घेतली पाहिजेत आपल्याला, असं मला वाटतं. आणि त्याच्यामुळे मला वाटायला लागलं की आपण काहीतरी करायला पाहिजे म्हणून. तर मी याच्या आधी खूप पूर्वी यूट्यूब चॅनल उघडून ठेवलेला, एक 2012-13 साली असेल कदाचित. आणि तो अजूनही पडू नये, त्याच्यावर मी काहीच टाकलं नाही, कारण की इतर कमिटमेंट्स होत्या, करावं नाही करावं असं वाटत होतं नेहमीप्रमाणे. पण फायनली 2018मध्ये स्वतःचं यूट्यूब चॅनल सुरू केलं. तू आज एक बिझनेस वुमन आहे, स्वतःचा कॉन्टेंट तू क्रिएट करतेस, तर तुला काय वाटतं की स्वतःचा बिझनेस रन करण्यासाठी किंवा एखादं कुठलंही असं काम करण्यासाठी एका स्त्रीमध्ये कुठले स्किल्स असायला पाहिजे जे तुझ्यामध्ये आहेत म्हणून तू एवढी सक्सेसफुल आहेस? अय्य, एवढी वगैरे मला माहित नाही, पण लोकमत सखीला माझं कौतुक करण्याची सवय आणि तृप्ती तुला पण. तर मला असं वाटतं तुम्ही जरा पार्शलिटी करता, बायस्ड आहात माझ्या बाबतीत. माझा पहिला अवॉर्ड सुद्धा लोकमत सखीनं मला दिला आहे, त्यामुळे खूप खूप मला कृतज्ञता माझी प्रचंड आहे लोकमत सखीच्या बाबतीमध्ये स्पेशली. मला ना मी अभिनेत्री आहे याचा पण कॉन्टेंट क्रिएशनसाठी खूप खूप मदत झाली, फायदा झाला. त्याचं कारण ना, पुन्हा एकदा मी म्हटलं तसं की ना, कलाकारांना माध्यमाच्या प्रेमात न पडता उद्या जाऊन पुन्हा एकदा यूट्यूब पण नाही राहिलं, गोष्टी AI जनरेटेड झाल्या, डिजिटल झाल्या, किंवा परत एकदा रस्त्यावरती सुद्धा मला नाटक करण्याची वेळ आली ना, तरी तिथे सुद्धा मी नाटक करेन आणि नाच करायला लागेन. कारण माध्यमं बदलतच राहणार ना. आपण कदाचित एका माध्यमाविषयी प्रेम राहील, पण आपण त्या स्पीडनं, त्या वेगानं आपल्यामध्ये सुद्धा बदल करायला पाहिजेत, असं मला वाटतं. तर अभिनेत्री आहे आणि आता कॉन्टेंट क्रिएशन करते,
तर ना मला माझं म्हणणं प्रचंड सहजरित्या मांडता येतं. आणि हे खूप सारी नाटकं, लहानपणापासून खूप सारं वक्तृत्व कौशल्य आणि चाणक्य मंडल असेल, जागर असेल, वेगवेगळ्या स्पर्धा असतील, खूप फसलेले प्रोजेक्ट्स आणि माझे काही चित्रपट रिलीज पण नाहीत झालेले तृप्ती. पण ना तुम्ही इतके शिकता ना त्याच्यामधून, म्हणजे पुणे मुंबईमधला रस्ता लिटरली मला पाठ आहे. इतके ऑडिशन्स मी दिलेले आहेत, माझ्या ऑडिशन्स फेल झालेले आहेत, मला कामं नाहीत मिळालेली, खूप खूप सगळं झालेलं आहे. पण ते जे अपयश आहे ना, ते पण आत्ता एखादी आयडिया सुचून त्याचा संपूर्ण काय म्हणूयात आता त्याचा यूट्यूब रेव्हेन्यू येईपर्यंत पूर्ण तो जो प्रवास आहे ना, तर परत एकदा मी एवढंच सांगेन की फक्त माध्यम वेगळं आहे. गोष्ट सांगणं, आपलं म्हणणं मांडणं, सादर करणं, आपल्याला काय काय वाटतंय ते आपल्या कलेच्या माध्यमातून, म्हणजे फिक्शन असू दे, नॉन फिक्शन असू दे, बरं का, तरी सुद्धा ते सेमच आहे अगं, असं मला वाटतं. तर अभिनेत्री असण्याचा खूप मोठा फायदा. दुसरं मला असं वाटतं की ना, मी खूप पॉझिटिव्ह आहे, म्हणजे मला सततच पॉझिटिव्ह, म्हणजे आता परत एकदा सकारात्मक विचार आपल्याकडे सगळेच जण करत असतात. पण 2-3 गोष्टी माझ्या विचारांच्या बाबतीमध्ये अशा झाल्या की जीवनविद्या मिशन एक संस्था आहे आणि जीवनविद्या फिलॉसॉफी आहे सद्गुरू वामनराव पैंचे, आणि ती अतिशय सायंटिफिक, प्रॅक्टिकल आणि कमाल आहे. आणि रोजच्या आयुष्यामध्ये सकारात्मकता आणणं म्हणजे नक्की काय आहे, आपल्या मनाची ताकद काय आहे, आपल्या विचारांचं सामर्थ्य काय आहे, तर तो खूप जगण्यातला, आचरणात आणण्याजोगा जो परमार्थ आहे ना, तो तुम्हाला ना डे टू डे वाट लागते की नाही. मग ती कामातली असू दे, पर्सनल लाईफ, कारण असे मोठे मोठे प्रश्न मला लोक विचारतात, वर्क लाईफ बॅलन्स वगैरे. इथे परत एकदा विचारांची बैठक आहे ना, तर ते खूप चांगले विचार मला जीवनविद्या मिशननं दिले. प्रल्हाद वामनराव पै, ज्यांनी खूप सक्सेसफुल करिअर केलं, संसार उत्तम केला, आणि मग बोले तैसं चाले त्याचे वंदावी पावले. आणि त्याच्यामुळे ना ते मेंटॉरिंग त्यांचं ते खूप कामी येत आहे आत्ता अथांग कॉन्टेंट क्रिएशन इतकं मोठं होण्यामागे. तर ती विचारांची बैठक असं मला वाटतं 2. आणि तिसरं म्हणजे ना, तुम्हाला साथ, मग ती कुटुंबाची असेल आणि टीमची असेल, सुकीर्तची कमाल मेहनत आहे, ती दिसत नाही बऱ्याचदा. म्हणजे स्त्रीपणामध्ये, म्हणजे एक स्त्री यशस्वी होतीये, तर ते माझ्या पाठीमागे तो आणि तोच आहे. माझे आई वडील आहेत, आणि म्हणूनही खूप लोक मला असं विचारतात की तू आडनाव का नाही बदलत वगैरे. तर ॲक्च्युली मी सगळ्यात जास्त काम माझ्या लग्नानंतर केलेलं आहे, बरं का. त्यामुळे माझं क्रेडिट माझे सासू सासरे, माझं दीर आणि जाऊ भयानक गोड आहेत, एंटायर गुमास्ते फॅमिली. आणि सुकीर्त तर म्हणजे माझं जॅकपॉट लागला, सुकीर्त मला मिळाला. पण ना कुठेतरी ग्रामीण भागातून, म्हणजे माझे वडील आहे ना गाडी घेऊन जायचे आणि बाहेर से तासन तास दिवसेंदिवस बसायचे आणि मी आत ऑडिशन द्यायचे. मला आत्ता सांगताना पण थोडंसं भरून यायला होतं आहे कृतज्ञतेनं. त्यामुळे मला असं झालं की एके दिवशी जेव्हा आपलं थोडंसं नाव मोठं होईल ना, तेव्हा आपल्या वडिलांचं नाव आपल्याला सगळ्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे, आणि म्हणून ते मी नाव ठेवलेलं आहे. आणि ते मला खूप अभिमानानं सांगायला आवडतं. पण हे कुटुंब आहे ना, माझा भाऊ, अनुजा, माझे आई वडील, एवढ्या ग्रामीण भागातून येऊन खूप वेगळ्या कलेच्या क्षेत्रामध्ये मला इतका पाठिंबा दिला. लहानपणापासून वाढवताना मुलगा मुलगी असा भेदभाव नाही केला, प्रचंड आत्मविश्वास मला दिला, सगळ्या संधींसाठी माझ्यासाठी शक्यता उपलब्ध करून दिल्या. हे सगळं आहे, आणि आता इतकी छान टीम आहे. तर ना एकटा माणूस कधीच यशस्वी होत नाही असे प्रल्हाद दादा म्हणतात, तसा तो प्रकार आहे. तर हा मला असं वाटतं की म्हणजे असे 1 किंवा 2 3 असे यशाचे सिक्रेट नसतात, पण ह्या खूप मोठ्या आणि काय म्हणूयात आपण लाईफ चेंजिंग, एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आणि ठळक अशा अशा गोष्टी आहेत की ज्या मला यशस्वी, ज्याच्यामुळे मी झाले असं हे मला फॅक्टर्स आहेत ते तुझ्या यशाच्या मागचे. मला आता तू वर्क लाईफ बॅलन्स असं म्हणालीस, सो तू एक बिझनेस वुमेन आहेस, यशस्वी बिझनेस वुमेन आहेस, सक्सेसफुल आहेस, पण त्यासोबत तू मगाशी म्हटल्याप्रमाणे तू एक मुलगी आहेस, सून आहेस, बायको आहेस, मैत्रीण आहेस, आणि एका गोड मुलाची आई पण आहेस. Yes. सो तू ती सगळी नाती आणि तू म्हणतेस त्याप्रमाणे तुझं काम, याचा बॅलन्स कसा ठेवतेस? हो. कारण खूप कठीण प्रश्न असतो हा. खूप खूप खूप. मी खरं सांगू का, परत एकदा ना अहंकार चेपून योग्य कामं सोपवली ना, खूप उसंत मिळते. कारण मला असं वाटतं ना, ह्याचं थोडंसं ओव्हर हाईप्ड आहे, हसलिंग कल्चरमुळे ना सतत बिझी असणं, याच्या मागे आपण खूप जास्त प्रौढी मिरवतो. पण ही काही योग्य गोष्ट नव्हे. योग्य वेळेला विश्रांती घेणं, शांत बसणं, स्वतःवरती काम करणं, स्वतःसाठीचा वेळ देणं,
याच्यामुळे ना आपण खूप भरून निघतो असं मी स्वतः अनुभव घेतलेला आहे, तेवढं मी प्रामाणिकपणे सांगू शकते. तर खरोखरीच खूप सारी कामं आपल्या जागी इतर लोक करू शकतात, पण आपल्याला ते द्यायची नसतात. आणि बऱ्याचदा आधी देण्याची कपॅसिटी नसते. आपण त्याच्यातली कौशल्य मिळवून झाल्यानंतर आणि ठराविक पैसे आल्यानंतर आपल्याला मिळालेले पैसे योग्य ठिकाणी त्या पैशांचं मॅनेजमेंट केलं आणि करेक्ट माणसं हेरली ना, तर खूप लोड कमी होतो आपला. मी जसं म्हटलं तसं की खूप चांगली टीम असल्यामुळे आणि घरामध्ये सुद्धा इतक्या गोडगोड सगळ्या ताया मावशा आहेत ना, आणि दोन्हीकडचे माझ्या फॅमिली पूर्ण इतका सपोर्ट आहे ना की तो वेळ मिळतो अगं. तर अतिशय समृद्ध करणाऱ्या गोष्टींना हो म्हणणं आणि निकृष्ट दर्जाच्या सगळ्या गोष्टींना, सगळ्या फालतू गोष्टींना सेल्फिश होऊन स्वार्थीपणे कठोर मनानं बऱ्याचदा नाही म्हटलं की वर्क लाईफ बॅलन्स होतो. म्हणजे उदाहरणार्थ मी आता पूर्वीसारखी जागू शकत नाही. ओके, मला असं रात्रीचं ते जे रात्रीचं नाईट लाईफ म्हणजे हे झालं माझं मागचं बॅकग्राऊंड तसं झालं. तर रात्रीचं नाईट लाईफ वगैरे असं पूर्वी फार मी कारण निर्व्यसनी असल्यामुळे मला काही फार पार्टी वगैरे प्रकार, मी जाऊन नाचून यायचं, मस्त छान कपडे घालायचे, नाचून मित्रमैत्रिणींबरोबर गप्पा करते. हां, पण आता ना त्या सगळ्या जबाबदाऱ्या की मी आई पण आहे, म्हणजे पूर्ण दिवस शूटिंग केल्यानंतर तो जो संध्याकाळचा वेळ आहे ना, तो मला माझ्या बाळाबरोबर खेळायचा आहे. ही एनर्जी आणि त्या एनर्जीचं मॅनेजमेंट, ऊर्जेचं पण मॅनेजमेंट हे मी शिकली आहे. गोष्टी लेट गो करायला शिकली आहे. आपण वाईट आई आहोत हे जे सतत जे असतं की नाही मॉम गिल्ट, ते पण मी सोडून द्यायला, कारण इम्परफेक्शन सतत राहणार आहेत. काही बाबतींमध्ये आपण खूप कमाल असतो, काही बाबतींमध्ये आपल्याला इतर पालकांकडून शिकायला मिळतं. हे आता मला कळलेलं आहे, ही आयुष्यभराची प्रक्रिया आहे आणि हे होत राहणार आपल्यामध्ये बदल. तर अशा पद्धतीनं मी म्हटलं तसं कृतज्ञतेच्या साधनेनं पण खूप उत्तम ऊर्जा मिळते. म्हणजे मी माझा मी टाईम आहे ना, सकाळी मला लवकर उठायला खूप आवडतं. ऑलमोस्ट 5:30 6 फार फार तो उशीर झाला तर मला उठायला आवडतं. उठल्यानंतर मस्त गरम पाणी, चहा कॉफी शिवाय आपलं काय होत नाही बरं का आयुष्यात. इतकं पण हेल्दी नाही की आता मी आता डिटॉक्स टी वगैरे असं काही नसते. ते फक्त बाई मुद्दार यामध्ये डॉक्टरांशी बोलताना, नाहीतर नंतर आपला एक आल्याचा चहा वगैरे मारला. असं झाल्यानंतर आहे ना, मला लिहायला खूप आवडतं. सो छान जर्नलिंग करणं, कृतज्ञतेची साधना करणं, आपला वेळ घेणं, व्यायामाला वेळ देणं, रेग्युलरली होत नाही पण जेवढा जमेल तेवढा देणं, आणि खाण्याच्या गोष्टींमध्ये खूप कट 100% डाएट नाही पाळता आलं ना तरीसुद्धा काही गोष्टी पाळणं. कारण की खूप वेळा आहे ना आपल्याला वर्क लाईफ बॅलन्स जमत नाही, तेव्हा ना ॲब्सोल्युटली बायोलॉजिकल रिझन असतं. शारीरिक ऊर्जा कमी पडते, त्याच्या मागे आपण उठल्यानंतर आपल्याला थकवा जाणवतोय, ह्याच्या मागे खूप साऱ्या हॉर्मोन्सचं चक्र असतं असं माझ्या लक्षात आलं. आपण जे खातोय पितोय, शक्यतो मी घरचं खाण्याचा प्रयत्न करते, साधं, मी जाम लो मेंटेनन्स प्रकरण आहे, एकदम साधं ताकाची कढी जे काय मला आवडते, गुरगुटा भात, पालेभाजी, गरम गरम लोखंडी तव्यातली मेथीची भाजी, भाकरी, लोणी किंवा चपाती, गरम गरम अशी घडीची पोळी वगैरे, काही पण आपल्याला जितकं साधं तेवढं असं करून संपवायचं. भूक लागलेली आहे म्हणूनच. त्या खाण्याचा वेळेप्रसंगी पोर्शन कंट्रोल, की हे सगळं कमाल आहे, कोणाला नाही वाटत पूर्ण 100% पोट ताव मारावा, पण थोडं थांबल्यानं पुढच्या शूटिंगच्या वेळेला आपल्याला आपली ती ऊर्जा गळून नाही पडते हे मला जाणवायला लागलं. अशा काही गोष्टी फार काही कट टू कट नाही, पण गोष्टींकडे केऑस जरी झाला, कारण फजिती कधी होत नाही. आत्ता पण शूट करताना थोडीशी आपल्याला टेक्निकल फजिती झाली, ती झाल्याशिवाय शूटिंगच झाल्यासारखं वाटत नाही. हे सतत होणार आहे, पण त्या केऑसचं मॅनेजमेंट करण्यासाठी सतत एक ऑप्टिमिस्टिकली तुम्ही त्याच्याकडे बघणं, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणं, या सगळ्यांना ना आपल्याला सतत ऊर्जा मिळतच राहते असं माझ्या लक्षात आले, आणि मग ती टिकते आणि पुरते वर्क लाईफ बॅलन्स करण्यासाठी. आता आपण कोणतंही काम करतो ना, तर त्यामध्ये काही ना काहीतरी चॅलेंजेस हे येतातच. सो तुझ्या कामामध्ये तुला काय चॅलेंजेस येतात आणि त्यांना तू कसं फेस करतेस? खूप येतात. एक आता जर चॅलेंजेस म्हणायला गेलं, माझ्या लक्षात येतं आहे आता हळूहळू कंपनी मोठी झाली आहे, टीम वाढायला लागली आहे, 2 चॅनल्स आहेत, मी आणि सुकीर्त हा सगळा डोलारा टीमबरोबर कुटुंबाबरोबर सगळा मॅनेज करत असतो. आता माझ्या लक्षात येतं ना, आम्ही दोघेही जणं फायनान्स किंवा बिझनेस किंवा अगदी मॅनेजमेंट या बॅकग्राऊंडमधून नाही आलेलो. तर ना ती कौशल्य स्वतःला शिकावी लागत आहेत असं आम्हाला जाणवतं आहे. स्वतःच्या चुकांमधून पण
आमचा एक मेंटॉर पण आहे योगेश, तर त्याच्याकडून पण आम्ही खूप शिकतोय. प्रल्हाद दादांबरोबर पण बोलताना खूप गोष्टी नव्यानं मिळत असतात. तर आमच्या लक्षात येतं की माणसांना मॅनेज करणं, त्यांच्या क्षमतांना पुरेपूर छान वापरणं, प्रत्येकाचे स्किलसेट्स वेगळे असतात, स्वभाव वेगवेगळे असतात, तर ती टीम मॅनेज करणं. घरामध्ये सुद्धा ते जे नियोजन आहे म्हणजे अथांगच्या खाण्यापासून किराणा माल, फ्रीज, मंडई, भाज्या, पैसे, स्वतःचं हायजीन, स्वतःची वेळ, स्वतःची विश्रांती, स्वतःचा व्यायाम, वस्तू, कंपनी, न्यू प्रोजेक्ट्स, त्याच्यासाठीचं चिंतन, हे सगळं सतत बघावं लागतं आणि या सगळ्याकडे सतत लक्ष ठेवावं लागतं आणि त्यासाठीची कौशल्य आता आम्ही खूप छान नव्यानं शिकतोय. आम्ही आत्मसात करण्याचा प्रयत्न करतोय आणि हळूहळू शिकण्याचा प्रयत्न करतोय. तर आता माणसांचे चॅलेंजेस येतात, त्यासाठी मी हे करते असं मी सांगितलं. आर्थिक नियोजन करतोय आम्ही खूप छान, की काय काय कसं कसं, कारण आपल्याला ना प्रत्येक वेळी तो जो पिव्हिट शब्द आहे म्हणजे ना वळण घ्यावं लागतं आयुष्यात. खूप फास्ट सगळं बदलतं, ही सगळी माध्यमं पण बदलतायत, सोशल मीडिया खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलतोय, लोकांचं ऑडियन्सचं कॉन्टेंट कन्झ्युम करण्याचा संपूर्ण नेचर पॅटर्न खूप मोठ्या प्रमाणामध्ये बदलतोय आणि या बदलत्या अल्गोरिदम, बदलत्या पॅटर्न्स, सगळे ॲप्स, AI, या सगळ्या ह्याच्यामध्ये ना कॉन्टेंट्स म्हणजे लिटरली एखादा व्हिडिओ इतक्या मेहनतीपासून बनवलेला असतो ना, की खूप ऑनेस्टली सगळे रिव्ह्यू सगळं 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 केलंय, पण तरीसुद्धा तो जेव्हा चालत नाही ना, तेव्हा असे आम्ही बसलेलो असतो की पुन्हा एकदा त्याच्यावरती पण मीटिंग्स होतात की हे का नाही चाललं, जे चाललं ते का चाललं, अशा त्याची चर्चा होते, उहापोह होतं की मग याच्यातलं जे चाललं ते आपण पुन्हा कसं करू शकतो. तर हे बसून त्याचा विचार विनिमय होत असल्यामुळे ना हळूहळू करत करत शिकत शिकत चालू आहे. त्यामुळे हे चॅलेंजेस, शारीरिक चॅलेंजेस पण थोडेसे येतात असं मला जाणवतं. कारण ना मी जरा, खरं तर माझ्याबरोबर खूप साऱ्या स्त्रिया आहेत. सगळ्यात शेवटी आपल्याला तब्येत आहे आणि असं बाळ, मग असं घर, मी नेहमी म्हणते किचन ओटा, म्हणजे घर स्वच्छ पाहिजे, इथली वाट लागली तरी चालेल. हे जे ना आपण सतत स्वतःला जे कमी प्राधान्य जे देत असतो, ते मी जरा हळूहळू शिकली आहे, की असं नाही करायचं. कारण की आजारपणा ना तुमची खूप मोठी विकेट घालवतं. त्याच्यामुळे ना उत्तम खायला, या शरीराला मंदिरासारखा सुंदर प्रसाद द्यायला आणि व्यायाम आणि त्याची काळजी घ्यायची, आणि फक्त बाहेरूनच नाही पण आतून सुद्धा, विचारांनी पण, मनाला पण चांगला खाऊ देणं, बुद्धीला. मी कॉन्टेंट पण बघताना मी या बाबतीत जाम स्वार्थी आहे, चांगल्या अर्थानं स्वार्थी आहे. मी मी अजिबात फालतू कॉन्टेंट बघत नाही. त्यामुळे जे ब्रेन रॉट नावाची जी कॉन्सेप्ट आहे नवीन, की आपण त्यानं पण खूप थकून जातो ना, त्याच्यानंतर मी झोपण्याच्या आधी स्क्रीन बघत नाही. एक ते 2 तास आधी मोबाईल. ब्रेकिंग आहे. हो, हो. कॉन्टेंट क्रिएटर उर्मिला निंबाळकर रात्री झोपण्याआधी मोबाईल बघत नाही. नाही. पण हे बाळामुळे शक्य आहे. कारण बाळ आहे ना आपल्याला, मुलं ती आपल्याला खूप निसर्गाच्या जवळ नेतात, खूप माणूसपणाच्या जवळ नेतात. बरोबर. पुस्तकं वाचणं, खेळणी खेळणं, खेळणी वेगवेगळ्या पद्धतीनं, लिटरली थिएटरमधले इम्प्रोव्हायझेशन्स करतो तशा पद्धतीनं खेळणं, वेगवेगळे आवाज काढणं, चक्कर मारणं, गप्पा मारणं, शारीरिक दंगा, याच्यामध्ये इतका वेळ जातो. शंभो करायचे असेल, प्राणांना शंभो घालायचे असेल, की तो मोबाईल बाजूला पडतो. त्यामुळे ते क्रेडिट अथांगला मी देते. पण ते ना छान सवय लागल्यामुळे ना गाढ झोप लागते. त्याच्यामुळे लवकर झोप लागते आणि त्या स्क्रीनच्या त्या डोळ्यांच्या थकव्यानं डिस्टर्ब नाही होत. ती पीसफुल असते. खूप खूप सुंदर. आणि तुमची जेव्हा गाढ झोप लागते ना, कुठची पण क्रिएटिव्ह चांगली म्हणजे एक्झिक्यूट करण्याजोगी आयडिया, चांगली कल्पना, क्रिएटिव्ह येण्यासाठी तुमचं पोट भरलेलं पाहिजे, तुमची गाढ सुंदर क्वालिटी झोप झालेली असली पाहिजे, आणि तिसरी गोष्ट म्हणजे तुमची मनस्थिती उत्तम पाहिजे, तरच चांगली आयडिया सुचते, नाही तर सुचत नाही. आणि आम्हाला रोज क्रिएटिव्हली काम करायचं असतं, तेव्हा त्याची जरा काळजी घेते. अजून शिकायला मिळतात, जसं वाढतो तसं चॅलेंजेस येत आहेत. माणसांना नवीन हायरिंग, स्वतःच्या पण चुका कळत आहेत. जे पूर्वी वर्क होत होतं ते आता वर्क होईलच असं नाही, असं होत आहे. त्यामुळे नवीन स्ट्रॅटेजीज शिकतोय. बाळाच्या आईपणामध्ये नवीन चॅलेंजेस येत आहेत, कारण आता छोटा गट आणि नवीन, सो असं चालू आहे. उर्मिला, हे आपलं जे माध्यम आहे ना, ते असं माध्यम आहे जिथे अप्रिसिएशन पण मिळतं आणि ट्रोलिंग पण होतं. सो तू त्या ट्रोलिंगकडे कसं बघतेस? छान प्रश्न आहे. कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम, उत्तम समीक्षण, आपली प्रगती व्हावी, आपलं भलं व्हावं, चांगलं व्हावं आपलं, यासाठी आपल्याला मिळालेला खूप चांगला अभिप्राय, आणि ट्रोलिंग, निंदा नालस्ती, याच्यातला फरक कसा ओळखायचा
हे मी नेहमी आम्ही आमच्या यूट्यूब मास्टर क्लासमध्ये वगैरे पण सांगत असतो. तर त्याची 2 खूपच ठराविक अशी वैशिष्ट्य आहेत की ज्याच्यामुळे ते लगेच कळतं याच्यामध्ये फरक काय. ट्रोलिंग हे नेहमी पर्सनल असतं आणि ना कन्स्ट्रक्टिव्ह क्रिटिसिझम हे नेहमी कॉन्टेंट विषयीचं असतं. म्हणजे जो विषय मांडलाय, जे व्हिडिओमध्ये जी बडबड केली आहे, जे प्रॉडक्ट्स दाखवलेत किंवा जो नव्यानं विचार मांडलाय, जो काही कॉन्टेंट आहे त्याच्या विषयीचं काहीतरी लिहिलंय की आम्हाला नाही पटत आहे बुवा, किंवा आमचं मत वेगळं आहे, किंवा हे प्रॉडक्ट आम्हाला नाही आवडलं, किंवा मला आवडलं पण मला असं वाटतं की ताई हे यांना चालणार नाही, किंवा उर्मिला हे मला सूट नाही झालं, जे जे काही असेल ते त्या विषयासंदर्भातलं असतं. किंवा लाइटिंग नाही आवडला, मेकअप नाही आवडला, काय विषय नाही हे झाला वगैरे वगैरे, त्या व्हिडिओ संदर्भातलं असतं. पर्सनल अटॅक नसतो. वैयक्तिक जे असतं की नाही, घाण शिवीगाळ करणे किंवा वैयक्तिक काहीतरी, तर त्याच्या मागे खूप वेळा एकतर म्हणजे एक जेलेसी असू शकते. ॲक्च्युली जेलेसी आणि हे सगळं पण आहे ना, याच्या पलीकडे जाऊन मला असं वाटतं की ना, माणूस जेव्हा स्वतःमध्ये सुखी नसतो ना, तेव्हा ना मग ते दुसऱ्या कुठच्याही सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये जाऊन तिथे आपल्याला घाण करावीशी वाटते. त्याच्याकडे भरपूर वेळ पण असतो. एक्झॅक्टली. सो ते ना, कारण की आपण नाखुश असतो ना, आपल्याला आपला मार्ग मिळालेला नसतो, उत्तम काम मिळालेलं नसतं, चांगला जॉब नसतो, आपण पेटून उठत नाही. जे लोक आपल्या कामामध्ये लई खुश असतात ना, ते इतका फालतू वेळ सुद्धा घालवत नाही की मी तिच्या ह्याच्यामध्ये जाऊन, व्हिडिओच्या खाली जाऊन किंवा तिच्यावरती व्हिडिओ बनवायचा अख्खा ट्रोलिंगचा. एवढा वेळ ज्याला कोणाला तरी मोठं व्हायचं आहे ना, त्याच्याकडे एवढा वेळच नसतो. ज्यांना आपल्याला काहीतरी कमाल करायचं आहे आयुष्यात, ते एवढासा सुद्धा वेळ घालवत नाहीत. आपण शेवटचं कधी लिहिलंय कोणाच्या तरी कुठचंही पोस्ट असेल, कशाच्याही खाली जाऊन वाईट कमेंट, मला तर आठवत पण एवढा वेळ पण नाही आहे. तेवढ्या वेळात मला असं होतं की मी अजून चांगला कॉन्टेंट बनवेल, किंवा काय झोप काढेन, किंवा काहीतरी छान कॉन्टेंट बघेन, अथांगाबरोबर वेळ घालवेन. तर असा विचार, त्यामुळे ना जे लोक नाखुश असतात, ज्यांना स्वतःचा मार्ग सापडलेला नसतो, ज्यांना जे स्वतः आयुष्याबद्दल पेटून उठलेले नसतात, चांगल्या अर्थानं पॅशनेट नसतात, ते असे कुठे कुठे जाऊन घाण करतात. पण माझं पुण्य आहे की माझ्या वाट्याला हे फार कमी आलेलं आहे, पण खूप कमी आलेलं आहे. खूप साऱ्या मुली, बायका, सगळ्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया जोडल्या गेलेल्या आहेत ना, त्या खूप प्रेम करतात आणि त्याच्यामुळे मी दररोज त्यांची कृतज्ञता व्यक्त करते. कारण की एकतर्फी नाही ना होऊ शकत, हे वन साइडेड लव्ह नाही आहे. आपण खूप कॉन्टेंट बनवतोय, व्हिडिओ करतोय, पण ना त्यांनी बघितलंच नाही तर काहीच होणार नाहीये. त्यामुळे मी आहे त्यांच्यामुळे, आणि हे मी अजिबात बोलायला वगैरे म्हणत नाहीये, मी खूप खूप जेन्युअनली म्हणते, मी भयंकर कृतज्ञता व्यक्त करते सगळ्या प्रेक्षकांची, सबस्क्रायबर सगळ्यांची. कारण की त्याच्यामुळेच मला विषय पण सुचतो. बरोबर. कारण त्यांच्या मनासारखं कारण मला असा पण प्रश्न विचारतात की तुला व्हिडिओच्या आयडियाज कशा मिळतात. मलाही हा विचारायचा प्रश्न. त्या कृतज्ञतेतून मिळतात. कारण की ना, तुम्ही जेव्हा त्यांच्या शूज प्रमाणे, करुणा ज्याला म्हणतात ना, एम्पथेटिकली तुम्ही त्यांच्यासारखा विचार करायला लागता ना, तेव्हा तुमच्या लक्षात येतं की अरे, आपल्याला पण पावसाळ्यामध्ये खालून पॅन्ट भिजतीये, काय फुटवेअर घालावं कळत नाहीये, कपडे कोणते असावेत कळत नाहीये, हो की नाही. जे सगळ्यांना होतंय तर त्यांना होतंय, आपल्यालाही होतंय, चला त्याच्यावरचा व्हिडिओ बनवू. हे जे ना, याच्यामध्ये मग वेगळी रिलेटेबिलिटी, वेगळं चालणारे नंबर्सवाले व्हिडिओ आणूयात असं करावं नाही लागत. कारण की तुम्ही असे एक होऊन जाता ना, तुम्ही त्यांच्या याच्यासारखाच विचार करायला लागता, त्यामुळे ते सुचतात, चालतात मग. एक्झॅक्टली. कारण तू एवढी गोड आहेस, तू छान बोलतेस, तुझे विचार छान आहेत, सो त्यातून ते चांगलंच येतं सगळं. सो मला तुझं कौतुक काय वाटतं की तुला फक्त स्वतः मोठं नाही व्हायचंय. आज कशी टेंडन्सी आहे, मी बरं, माझं काम बरं, पण तुला फक्त स्वतः मोठं व्हायचं नाही. तू जी प्रोसेस मोठं होतानाची जी पाहिलेली आहेस, त्यातून जे तू काही काढलंयस, त्यातून एक मास्टर क्लास निर्माण केलायस आणि तू लोकांना यश मिळवण्यासाठी प्रयत्न करतेस, तर त्याबद्दल काय सांगशील? एक म्हणजे ना, ज्यांना यूट्यूब चॅनल किंवा काही सोशल मीडियावरती कॉन्टेंट पण नाही बनवायचा, त्यांना पण ना सध्या क्रिएटर इकॉनॉमी, हे डिजिटल माध्यमं काम कशी करतात हे शिकायला पाहिजे असं मला वाटतं प्रत्येकानं. कारण की हे एव्हर चेंजिंग आहे. आपण सगळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये कॉन्टेंट कन्झ्युम करतोय, मान्य नाही केलं तरी. म्हणजे चित्रपट चालू आहेत, नाटक चालू आहे, टेलिव्हिजन चालू आहे, पुस्तक चालू आहे, सगळं चालू आहे. पण ऐकणारे पॉडकास्ट, आकाशवाणी, हे सगळं एक्झिस्ट करते. पण नवीन माध्यमं आणि कसा प्रेक्षक वर्ग बदलतोय, क्रिएटर इकॉनॉमी कशी काम करते, याच्यासाठी मला असं वाटत होतं की हे खूप एक्साइटिंग आहे. कारण मला जाम किल्ली बसते या सगळ्या गोष्टींनी. तर ते सगळं लोकांना मिळावं या हेतूनं यूट्यूब मास्टर क्लास काढला. आणि दुसरं, तू म्हणतेस तसं माझा खरंच याच्यावरती विश्वास आहे. चांगली स्पर्धा जी असते ना, ती आणखी प्रेक्षक आणते.
कळलं का? आणि ना डिजिटल माध्यमांमध्ये तर आपण एकाच वेळी मोठे होतो. म्हणजे लोकमत सखी बघितला म्हणून आता उर्मिला निंबाळकर चॅनल बघणार नाही असं उलट होत नाही. उलट ज्यांनी युट्यूब उघडलंय, एखादा कमाल व्हिडिओ मिळाला लोकमत सखीचा आणि तो छान मला बघावासा वाटला की त्याच्या शेजारी सजेस्टेड व्हिडिओमध्ये कुठेतरी माझा व्हिडिओ दिसणार की ती व्यक्ती माझा पण व्हिडिओ बघणार. साधारण सिमिलर कॅटेगरी आहे त्याच्यामुळे. तर हा सगळे एकत्रित मोठे होतात हा प्रूफ आहे. म्हणजे एक्झॅक्टली ते कळत नाही जनरली. म्हणजे काय आहे आपल्याकडे असं तो ओव्हर टेकिंगचा थोडासा आहे की मी टेक ओव्हर करेन किंवा विकत घेईन कंपनी किंवा डॉमिनेट करेन आणि तेव्हा मी मालकी हक्काप्रमाणे ते तसं नाही काम करत. कारण त्याला टायमिंग्स नाही आहेत ना. म्हणजे सगळे एकाच वेळी मराठी प्रेक्षक खूप साऱ्या लोकांचा चांगला मराठी कॉन्टेंट कन्झ्युम करतील. त्याच्यामुळे आणखी मराठी क्रिएटर्स तयार व्हायला पाहिजेत असं मला प्रामाणिकपणे वाटतं. विन विन नाही तर विन ऑल. येस ॲब्सोल्युटली. खूप खूप ग्रेट थॉट आहे हा. मला ना आता थोडं वेगळ्या विषयाकडे यायचंय. तू मगाशी म्हटल्याप्रमाणे बघ कधीतरी आपण ना असं आपल्या ज्या आजूबाजूच्या मैत्रिणी असतात त्या डिप्रेस असतात. कुणाचं तरी लग्न होत नसतं, कोणाला तरी मूल होत नसतं, कोणीतरी डिवोर्सच्या प्रोसेसमध्ये असतं, कोणाला तरी नोकरीच लागत नसते. मग त्यांना डिप्रेशनमध्ये जातात. नुसत्या डिप्रेशनमध्ये जात नाहीत, जगापासून डिटॅच होतात आणि ना उघडपणे बोलत नाहीत. तुझ्या आयुष्यामध्ये तू एक अशी फेस केलेली आहेस, त्याविषयी तू उघडपणे बोललेली पण आहेस. तर मला असं म्हणायचं की तू त्यातून बाहेर कशी आलीस आणि ज्या मैत्रिणी हा व्हिडिओ बघत असतील त्यांना तू यातून काय सांगशील? हो छान. कारण असे सगळे मला पण कमेंट्समध्ये खूप सारे मेल्स आले तो व्हिडिओ केल्यानंतर डिप्रेशनचा. मला असं वाटतं ना प्रत्येकाला आयुष्यामध्ये कधीतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोणत्या ना कोणत्या डिपार्टमेंटमध्ये अपयश येतं. अपयशाच्या फारशा गोष्टी स्टोरीज पुढे येत नाहीत. त्यामुळे आपल्याला असं वाटतं आपल्याच बाबतीत हे झालंय, बाकी सगळ्यांचं कमाल चाललंय, वाट आपलीच लागली आहे. हे पहिलं चुकीचं आहे. उलट जे 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 लोक आहेत ज्यांनी काहीतरी वैशिष्ट्य पूर्ण केलंय, मग ते अक्षरशः सामाजिक काम असेल, शैक्षणिक क्षेत्रात कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल, प्रोफेशनली करिअर वाईज असेल, नात्यांमध्ये असेल, समाजासाठी असेल, मी म्हटलं तसं, त्या सगळ्यांनी खूप भयानक अपयश पचवलेलं आहे. म्हणजे त्यांची वाट लागलेली आहे, त्यांच्याकडून मूर्खपणा झालेला आहे, त्यांच्याकडून चुका झालेल्या आहेत, खूप सारी चांगली माणसं त्यांना सोडून गेलेली आहेत, लोकांना त्यांच्याविषयी गैरसमज झालेला आहे, खूप खूप साऱ्या गोष्टी, सगळ्या चुकांमधून सगळं हरवून ते बसलेले आहेत, आजार वेगवेगळे झालेले आहेत शारीरिक, आणि मग त्यांनी खूप मोठ्या मोठ्या गोष्टी मिळवलेल्या आहेत, अचीव केलेल्या आहेत. त्याच्यातूनच जावं लागतं, त्याच्याशिवाय ते पलीकडचं नाही मिळत. पण आपल्याकडे काय माहिती आहे का, एवढा वास्तववादी विचार कोणी देत नाही. मी म्हटलं तसं बऱ्याचदा माध्यम पण नसतं. दुसरी गोष्ट भीती पण वाटते, लाज पण वाटते, किंवा का सांगावं असं वाटावं म्हणून पण खूप साऱ्या अपयशांच्या गोष्टी समोर येत नाहीत. पण सगळ्या ज्या ज्या यशस्वी लोकांची तुम्ही जर पुस्तकं वाचली ना, पुन्हा एकदा कुठल्याही टाईम पिरियडमधल्या, काळातल्या, कुठल्याही क्षेत्रातल्या बरं का, तरी तुम्हाला असं जाणवेल की त्यांना प्रचंड दुःख सोसावं लागलंय आणि काबाड कष्टांमधून ते गेलेत. त्याच्या मानानं तुलनेनं आपण काहीच नाही आहोत आणि आपण जे दुःख कवटाळलेलं आहे एक. तर मोठ्यांची पण वाट लागली आहे हे कळल्यानंतर जरा कमी वाटायला लागतं. दुसरी गोष्ट ना, आपण जेव्हा त्या सगळ्या डिप्रेशन आणि त्या फेजमधून जात असतो तेव्हा आपल्याला कळत नाही की त्याची तीव्रता किती आहे. म्हणजे मला ना खूप खूप काळ उठावंसं पण नाही वाटायचं. काय करायचं, काय उठून, काय मी युजलेस पर्सन, उठून काय करायचं, आपण पृथ्वीवर जड आहोत असं मला वाटायचं. तर आंघोळ का करेन ना मी, त्यामुळे असं काहीच वाटायचं नाही आणि शून्य वाटायचं. तर याच्यापेक्षा पण भयानक आहे स्थिती. म्हणजे तुम्ही सेल्फ हार्मपर्यंत वगैरे पण जाऊ शकता. तर अशा वेळेला ना प्रोफेशनल हेल्प घ्यायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यातून एकटं जाण्याचं काम नाही, खूप वाट लागेपर्यंत थांबायचं आणि त्याच्याशिवाय डॉक्टरकडे जायचं नाही, हे कुठेतरी आपल्या अजूनही कॉमन आहे आपल्याकडे. तर मनासाठी, आपल्या मनाला उभारी येण्यासाठी आपण कोणाची तरी छान मदत घेऊ शकतो हे आपण नॉर्मलाइज करायला पाहिजे. खूप चांगले प्रोफेशनल काउन्सिलर्स असतात, सायकोलॉजिस्ट असतात, थेरपिस्ट असतात, ते ना खूप वेगळ्या पद्धतीचा नव्यानं दृष्टिकोन आपल्याला देतात. माझ्या बाबतीत मदत का झाली, प्रोफेशनल हेल्पच्या जागी दुसरी प्रोफेशनल हेल्पच म्हणूयात, ती म्हणजे प्रल्हाद वामनराव पै. त्याचं कारण असं की प्रल्हाददादा स्वतः यूथ मेंटॉर आहेत, स्वतः काउन्सिलिंग ते घेत असतात. तर त्यांचे विचार आणि जीवनविद्या मिशनचं यूट्यूब चॅनल पण आहे. तर ना
ती मदत मला तिकडून मिळत होती. त्यानं मला खूप दिशा मिळाली आणि खूप सकारात्मकता आली. त्याच्यातून बाहेर पडता आलं हळूहळू. आणि ना ते स्वतःचं काम आहे ना, त्यामुळे ते वेळ घेतं. स्वतःवरती स्वतःनंच करावं लागतं. हे दुसरे नाही करू शकत बाहेरून. दुसरे फार तर काय करू शकतात, त्या व्यक्तीला प्रोफेशनल हेल्प देऊ शकतात. म्हणजे उदाहरणार्थ बाळानंतर आपली बायको फार काळ दुःखी राहतीये. तिला बाळ पण नाही जवळ घ्यावंसं वाटत आहे. तिचा थकवा खूप लांबलाय. काही आठवडे, महिने, खूप काळ तिला कसलीच उभारी नाहीये. तर याचा अर्थ काहीतरी धोक्याची घंटा आहे आणि आपण स्वतः कॉन्टॅक्ट करायला पाहिजे. गायनेकोलॉजिस्ट किंवा चांगला सायकोलॉजिस्ट, आसपास जे कोणी आहेत काउन्सिलर्स, त्यांना मदत करून घेऊन त्यांची अपॉइंटमेंट घेऊन मी माझ्या बायकोला दाखवायला जाईन. घरामध्ये पण इतर मंडळींनी मदत करायला पाहिजे. तर हे मला वाटतं करायला हवं आणि ती मदत घेण्यात कसलीही लाज वाटता कामा नये, अहंकारमध्ये येता कामा नये. आणि या सगळ्याच्यामध्ये ना मी तो व्हिडिओ बनवलेला पूर्णपणे मी जेव्हा बरी झालेले, या सगळ्यातून बाहेर आले, खूप छान मनस्थितीमध्ये होते, तेव्हा मी तो व्हिडिओ केलाय. पण तेव्हा जो जातो ना, तेव्हा जावे त्याच्या वंशा. त्यामुळे मी म्हटलं तसं प्रोफेशनल हेल्प घ्यायला मदत होते. दुसरं ना, खूप चांगल्या थोरा मोठ्यांच्या पुस्तकांनी मला खूप मदत केली. स्टोरी टेलवरचे ऑडिओ बुक्स, जीवनविद्येचा यूट्यूब चॅनल, कंटिन्युअसली तो व्हिडिओ लावायचे मी. म्हणजे छोटीशी खिडकी पण नको त्या वाईट विचारांची. इतके हे व्हायचं, कारण माझ्या लक्षात आलं एका पॉईंटला ना आपण अंघोळीत परत एकदा रडतोय किंवा दुःखी होतोय किंवा आपल्याला असं वाटतं आपलं काहीच नाही होऊ शकत आहे. तर एरवी आपण बऱ्यापैकी चांगलं राहते, आपण अंघोळीत कसं होतं, मग माझ्या लक्षात आलं की आता मी एकटी आहे ना अंघोळीत, मग परत मला चांगल्या विचारांची गरज आहे. तर तो जो वॉटरप्रूफ स्पीकर मिळतो ना, तो मी लावायचे आणि सद्गुरू वामनराव पैंचं एखादं छानसं लेक्चर व्हिडिओ लावून ठेवायचं आणि ते कानावरती पडायचं. म्हणजे मला मी उसंतच द्यायचे नाही, एवढीशी सुद्धा फट नव्हती की ज्याच्यामुळे वाईट विचार आत शिरेल. आणि असा लिटरली सकारात्मक विचारांचा मारा करत राहिले. खूप चांगला कॉन्टेंट बघितला मी, अजिबात फालतू कॉन्टेंट नाही बघितला त्या काळात. मी खूप चांगला कॉन्टेंट बघितला. गॅरी व्ही नावाचा खूप चांगला रिसर्चर, क्रिएटर आहे. त्याचं रायटर पण आहे, त्याचे पुस्तक आहेत. तो त्या काळामध्ये 2018, 16, 17, 18 त्या काळामध्ये त्याच्या चॅनलवरती तो खूप ओरडून लिटरली सांगायचा की हे सगळं कसं बदलतंय, ही जी माध्यमं, सोशल मीडिया आणि सगळे त्याचे व्हिडिओज मी बघायचे. मी म्हटलं तसं की ऑडिओ बुक्स, जीवनविद्या आणि या सगळ्याच्या मधून फॅमिली पण. आणि त्याच्यामुळे मला कुठलाही अपविचार नाही आला. त्यामुळे काही वाईट नाही झालं. मी माझा वेळ घेतला आणि छान या सगळ्यातून बाहेर आले. आरामात बाहेर पडता येतं. तेव्हा आहे ना, असं वाटतं की काहीच मार्ग नाही आहे. कारण सगळी दारं खिडक्या बंद झालीत असं वाटतं. सगळीकडून अंधार असतो. एकही आशेचा किरण दिसत नाही. कारण आपण सेम स्टक फिलिंग असतं, ट्रॅप्ड होतं, आपण अडकून पडलोय असं जे वाटत असतं ना, तर ते चूक आहे. तो तेव्हा जो आघात झालेला असतोय ना, त्याच्यामुळे आपल्याला असं वाटतं. पण आपण कोणाशी तरी बोलतो, मदत घेतो, चांगल्या गोष्टींच्या संपर्कात, संगतीत येतो ना, तेव्हा वेगळ्या दृष्टिकोनातून वेगळा अँगल मिळतो की अच्छा, ओ असं पण आहे, असं एक नव्यानंच अच्छा, ओके, आपणच आपल्याला नव्याने भेटतो. ॲब्सोल्युटली. छान एका वाक्यात सांगितलं असतं. मी उगाचच इतकी बडबड केली. म्हणजे बेसिकली बोलायला हवं, मदत घ्यायला हवी. 100% आणि चांगल्या संगतीत राहायला पाहिजे आपण. कारण ना काय होतं माहिती आहे का, आपण नात्यांमध्ये असेल, पालकत्वामध्ये असेल, करिअर चेंजिंग, शहर बदलतोय, ग्रामीण भागातून शहरात येतोय, खूप घरामध्ये काहीतरी चालू आहे किंवा डायरेक्ट आपल्याला क्लिनिकल डिप्रेशनसारखं की ते आता डायग्नोसिस झालं की आपल्याला आहे. खूप चांगली औषधं आली आहेत आणि खूप उत्तम डॉक्टर आहेत. त्यासाठी शहरात यायचं, धडपड करायची. आणि काय गंमत आहे ना, नेमकं ते ना थोडंसं दुष्टचक्रासारखं आहे. त्या व्यक्तीनंच ते करावं लागतं. त्याच्यामुळेच तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. तुमची मनस्थिती फक्त तुम्हीच बदलणार आहे ना. तर ते काम आपल्यालाच करावं लागतं, जे हिलिंगची जर्नी आहे. बाकीचे छान छान शक्यता प्रोव्हाइड करू शकतात, पॉसिबिलिटीज तयार करून देऊ शकतात. तुम्हाला पुणे मुंबईसारख्या ठिकाणी किंवा जिथे कुठे तुम्ही राहत असाल तिथे चांगल्या डॉक्टरांची अपॉइंटमेंट घेणं, आणणं, नेणं इथपर्यंत घरचे करू शकतात. बाकीची धडक आपल्यालाच मारायची आहे. पण 100% सगळं बरं होतं. आणि याच्यानंतर असं वाटतं की फारच बोर वागलोय आपण. नाही, ऍक्च्युली जोक सपाट, आपण खूप करुणेनं बघायला लागतं. आपण खूप म्हणजे मी त्या उर्मिलाकडे खूप करुणेनं बघते. म्हणजे ऑलमोस्ट इमोशनल होते की किती भयानक याच्यातून ती गेली असं. पण ते मी आत्ता म्हणू शकते ना, कारण आत्ता माझी मनस्थिती, आता मी खूप आनंदात आहे, ऐश्वर्यात आहे म्हणून. पण तेव्हा जेव्हा मार्गच नाही ना मिळत, तेव्हा असा भित्र्या ससा सुद्धा आपल्यापेक्षा जास्त शूरवीर इतके आपण घाबरलेलो असतो. त्यामुळे मी समजू शकते. उर्मिला, आता आपण रॅपिड फायर करूयात. मला सांगशील की अभिनेत्री उर्मिला निंबाळकर
की कॉन्टेंट क्रिएटर उर्मिला अरे यार खूपच तू प्रश्नच आहे की काढलेलेच ना कमाल. नाही प्लीज नाही नाही कसं शक्यच नाही या दोघांना वेगळं करणं. एकच आहे ना उर्मिला त्याच्यामुळे तरी पण जास्त प्रेम. कॉन्टेंट क्रिएटर उर्मिला. अजून थोडासा तसाच प्रश्न, ऐक. कोणतं नातं जास्त जवळचं वाटतंय, सासरचं की माहेरचं? ऐक हे पण खूप इम्पॉसिबल आहे. ए यार हे एकदम हे ना मला हे झाल्यानंतर घरात राहायचंय बरं का म्हणजे सांगितलं. मी खरं सांगू का ज्या घरात आपण जन्माला येतो ते अपरंपार आपल्यावरती प्रेम करतात. त्यामुळे ते काय हो आयुष्यभर स्मरणात आहेत. कौतुक ज्या घरी आपण जातो त्यांनी पण तेवढंच प्रेम करणं. त्याच्यामुळे सासरचे गुमासते गोड गोड आणि माझं भयानक पुण्य. अजून एक ट्रिकी क्वेश्चन. समज आज तुला एक खूप मोठा पुरस्कार मिळतोय आणि त्याच दिवशी नेमकी तुझ्या मुलाच्या शाळेमध्ये त्याची एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, तर तू कुठलं अटेंड करशील? ऐक पण ह्याचं उत्तर मला माहिती आहे, मी लगेच देऊ शकते. पण ते खूप हे बघा याच्यामुळे प्लीज मला इतर कुठच्याही माध्यमांनी किंवा संस्थांनी लगेचच माझा अवॉर्ड बंद करू नये. मी नंतर येऊन कलेक्ट करेन, पिकअप करेन. कारण मी हे केलेलं आहे. अगं हा प्रश्न तू विचारलास पण मी हे ॲक्च्युली केलेलं आहे. मी नंतर जाऊन तो अवॉर्ड घेतलेला आहे. कारण आईला बाळाच्या समोर काहीच दिसत नाही. खूप खूप अथांग महत्वाचं आहे. येस कधीही कधीही. तू खूप फिरतेस, ट्रॅव्हलिंग खूप करतेस, सो तुला कुठे जास्त जायला आवडतं, माउंटन्स की सी साईड? तुम्हाला काय वाटतं मी माझ्या बाळाचं नाव का ठेवलं असेल अथांग? अथांग सागर समुद्र डोंगर खूप आवडतात मला पण तरीही समुद्र जास्त समुद्र. अजून एक, साडी की वेस्टर्न वेअर? साडी. तुझा फॅशन आयकॉन कोण आहे? हो छान. मी ना प्रत्येक ह्याच्यातलं सांगू शकते बरं का. मराठीमध्ये सई तामणकर. सई उत्तम कपडे घालते. लेट मी टेल यू. ती तिच्यावरती भरपूर प्रयोग करते. ते प्रयोग करताना तिचा अजिबात ती लाजत नाही. तिचे स्टायलिस्ट चांगले निवडते ती. आणि सईला खूप स्वतःचा एक खूप छान कमाल सेन्स आहे. आणि शी इज वे अहेड ऑफ हर टाईम. म्हणजे ज्या ज्या गोष्टींचे नंतर ट्रेंड्स आलेत ना ते सईनं खूप आधी छान प्रयोग केलेले आहेत, घातलेले आहेत. त्याच्यामुळे सईचा जेन्युअनली खूप चांगला फॅशन सेन्स आहे असं मला प्रामाणिकपणे वाटतं. मराठीमधलं हे झालं. हिंदीमध्ये कंगना. गावात म्हणजे तिच्या साड्या पण तिचे एअरपोर्ट लुक्स वेस्टर्न चित्रपटांमध्ये सुद्धा ज्या पद्धतीनं तन्नू वेड्स मन्नू 1 किंवा 2 असेल ती वेगळी होऊन जाते पात्र. इतक्या पद्धतीनं ती ते स्टाईल आत्मसात करते. नुसता अभिनयातून ती बोली फक्त ती स्वीकारत नाही तर त्या पात्राची ती स्टाईलही तिला लगेचच परिधान करता येते, स्वीकारता येते. त्यामुळे हिंदीमध्ये कंगना. आणि परदेशामध्ये खूप आहेत आणि खूप उत्तम उत्तम फॅशन आयकॉन्स आहेत. बिकॉज तिथे प्रयोग आणि तेवढे पैसे बजेट्स आणि हे पण केले जातात. तरी मला असं वाटतं भारतीय जे रंग आहेत ना आपल्याकडे जे फॅशन खूप जेन्युअनली मी म्हणते उगाच माझ्या देशावरती प्रेम आहे म्हणून मी बायस्ड आहे असं नाही. विना पार्शालिटी मी सांगते आपल्याकडे जितके प्रयोग केले जातात, जितके रंग आहेत, जितके प्रिंट्स आहेत, जितके विविंग टेक्निक्स आहेत, कारागीर कुठेच इतका समृद्ध फॅशन या जगात खरंच जेन्युअनली कुठेच नाही आहे. हे तुम्ही अभ्यास जसं कराल ना तसंच आहे. आणि आपल्या देशाचं महत्त्व आणि विविंग टेक्निक्स आणि आपल्याकडची कलाकुसर याचं पटायला लागतं तुम्हाला. पण तरी आता परदेशातलं मला ना विंटेज रेट्रो खूप आवडतं. मर्लिन मुंद्रो. ओके ब्युटिफुल. पुढचा प्रश्न, अशी एखादी गोष्ट जी उर्मिला निंबाळकरच्या बकेट लिस्टमध्ये अजून व्हायची आहे, म्हणजे ती आहे आणि ती अजून व्हायची आहे? पण प्रोफेशनली पर्सनली फॅशन मेकअपचं खूप अगं खूप आहेत गोष्टी. फार काय काय हवं आहे मला. हावरट आहे मी. ट्रॅव्हलमधलं म्हणालीस ना तर आहे ना महाराष्ट्राच्या बाहेर अथांगबरोबर आम्ही अजून गेलेलो नाही आहोत. तर मला इतर राज्यांमध्ये पण आपल्या भारतातच इतकी कमाल कमाल ठिकाणं आहेत ना तिथे मला त्याची समज वाढल्यानंतर थोडासा मोठा झाल्यानंतर जायला आवडेल. परदेशवारी पण अजून झालेलं नाही आहे बाळ झाल्यापासून. ती पण करायला आवडेल. त्यामुळे फिरायला तर काय अख्खं जग आपल्याला छान बघावं असं वाटतं. अजून काय बकेट लिस्टमध्ये मला आहे ना खूप प्रामाणिकपणे मला ना खूप उत्तम उद्योजिका व्हायचं आहे. जर्नल जे होतं लिहिण्यास कारण की त्याचा खूप कमाल रिस्पॉन्स मिळाला. आणि त्याच्यानंतर आता मी एक माझं स्वतःचं सांगू की नको लोकमत सखीच्या मंचावर ब्रेकिंग न्यूज ना एक माझं प्रॉडक्ट येते लवकरच आणि याच वर्षी आणि त्याच्यावरती मी ऑलमोस्ट
2 वर्ष झालं काम करते एका खूप माझ्या चांगल्या मैत्रिणीबरोबर आणि ते मी घेऊन येणार आहे आणि ते सगळ्यांच्या समोर हे करण्यासाठी मी काहीच सांगणार नाही, फक्त एवढंच हिंट देते की ते खूप खूप एनर्जी, ऊर्जा आणि उत्तम तब्येत देणार आहे तुम्हाला. कारण ते मला मला त्याची गरज होती, त्यामुळे मी माझ्या गरजेतून काढलेले. त्यांना मला खूप चांगली व्यावसायिक व्हायचंय. माझी आत्ता सुरुवात आहे, मी शिकतेय ना, तर तुम्हाला करून करून कळतं ते. लॉसमधून पैसे जातात येतात, स्ट्रॅटेजीज, नवीन माणसं जोडली जातात, गोष्टी मोठ्या होतात तेव्हा आणि मॅनेजमेंट करावं लागतं. हे मला शिकायचंय आणि चांगली उद्योजिका व्हायचंय. ते बकेट लिस्टमध्ये अजून खूप आत्ता मला वाटतं आत्ताच सुरुवात झाली आहे. नक्कीच नक्कीच. प्रेमिला, तू एवढा बिझी तुझ्या शेड्यूलमधनं वेळ काढलास, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास. खूप तुझी जी सक्सेस स्टोरी आहे ती सगळ्यांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल असं मला वाटतं. सो लोकमत सखीशी गप्पा मारल्याबद्दल तुझे खूप मनापासून आभार. थँक्यू. थँक्स अ लॉट. येस. या सेगमेंटमध्ये आपण उर्मिला निंबाळकरची सक्सेस स्टोरी पाहिली. ती तुम्हाला कशी वाटली आणि तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओजमध्ये कोणाची सक्सेस स्टोरी ऐकायला आवडेल हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक्स अँड शेअर करा. पुन्हा भेटू एका वेगळ्या सेलिब्रिटीसोबत. तोपर्यंत बाय.